ॲडव्होकेट जियाउद्दीन खान, आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे, प्रतिवेदन दिलेलं आहे जन्म मृत्यू दाखल्यावर. त्याचं हेडिंग असं आहे की नायब तहसीलदार यांनी कायदेशीर अधिकाराशिवाय जन्म मृत्यू दाखले जारी केल्याबाबत चौकशी करावी, त्याच्यात दुरुस्ती करावी व पीडित नागरिकांना नुकसान भरपाई देण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे. कारण असं आहे की जे कायद्याप्रमाणे पहिले कायदा स्पष्ट होता की जे सर्टिफिकेट आहे, जन्म दाखले आहे, मृत्यू दाखले आहे, ते तहसीलदारच्या कमी दर्जाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने निर्गमित केले नाही पाहिजे. आता ते जर प्रशासनची चूक आहे किंवा प्रशासनमधून कोणी ऑफिसर गेलाय, तो लेमॅनला माहीत थोडी आहे की तो तिथं बसलेला व्यक्ती अधिकार ठेवते किंवा नाही ठेवत. लोकांनी आपले कागदपत्र देऊन, त्यांनी जे प्रोसिजर सांगितली ते एफिडेविट देऊन, कागदपत्र देऊन, सर्व करून जर लोकांनी ते दाखले घेतले आहे, तो ज्यांच्यावर चुकीचे दाखले घ्यायचे आरोप आहे ते पोलिसांना काही ना काही मिळाला असेल म्हणून ते गुन्हे दाखल झाले. त्याबाबत आमचं काही म्हणणं नाही, कारण ते आता कोर्टात आहे आणि कोर्टासमोर आहे, तो आम्ही बोलू शकत नाही आणि विद्यमान कोर्ट पाहणार ते खरं आहे खोटं आहे. पण ज्या लोकांना काही चूक नसताना ज्या लोकांचे दाखले सरसकट रद्द करण्यात आले, त्यांची काय चूक आहे? त्यांना 3-4 महिन्याची प्रोसिजर मध्ये, काही बिमार लोक आहेत त्याच्यात, काही पैशांना रोज कमवतात, रोज खातात, ते जन्म दाखले दिल्यानंतर तो आमचं म्हणणं असं आहे की ते जन्म दाखले जर चुकीच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केले, तुम्ही त्याची चौकशी करा. चौकशी केली असेल आणि ते डॉक्युमेंट बरोबर असेल तर मग त्यांना त्रास न देता जे अधिकारी आहे, व्यवस्थित ज्यांना अधिकार आहे, त्या लोकांना बोलून कागदपत्र तुमच्याच ऑफिसमध्ये आहे जे त्यांनी दाखल केलेले आहे ॲट द टाइम ऑफ रिसिव्हिंग द बर्थ सर्टिफिकेट, जे दाखले ते जे कागदपत्र त्यांनी दिले ते कागदपत्र व्हेरीफाय करावा आणि त्यांना त्याच कागदपत्राला व्हेरीफाय करून जर काही नवीन कागदपत्र पाहिजे ते मागावे आणि तेच जन्म दाखले व्हेरीफाईड करून त्यांना देऊन द्यावे. ज्या कारणाने लोकांनाही त्रास होणार नाही आणि शासनाचं झालेलं जे आहे चूक, कारण ह्या कारणानं काय झाला की ते जन्म दाखले कॅन्सल होण्याची चूक कुठंतरी दुसऱ्या जागी झाली आहे आणि त्या कारणानं एका व्यक्तीला कारण मिळाला की एका विशिष्ट समाजावर किंवा एका विशिष्ट लोकांवर, जे गोरगरीब लोक आहे त्यांच्यावर बोट उचलायचा आणि त्यांचे दाखले कॅन्सल करून द्यायचे. पण दाखले कॅन्सल करण्याचं कारण फक्त इतकंच आहे की ते अधिकार नसताना नायब तहसीलदारांनी दिलेलं आहे, असं निवेदन आम्ही दिलं.